हॅलो, गुड मॉर्निंग. तर आज मी बनवणार आहे खूपच जास्त टेस्टी केक. तर हा केक घरात ज्या गोष्टी अवेलेबल असतात त्याच गोष्टींनी बनला जाणार आहे. त्यामुळे हा सुपर ईझी आणि तेवढाच टेस्टी केक आहे आणि हा बनवल्यानंतर आपल्याला वाटणारही नाही, की हा घरात बनवला गेला आहे. तर हा केक बनवण्यासाठी मी आधी एका बोलमध्ये 1 कप गव्हाचं पीठ चाळून घेते मग मी त्यात ॲड करते आहे 1 मोठा चमचा बेकिंग पावडर आणि 1 हाफ चमचा बेकिंग सोडा. त्याचसोबत 1 चिमूटभर मीठ. ह्याला पण चांगलं चाळून घ्यायचं आहे. मग मी एका दुसऱ्या बोलमध्ये 3/4 कप गूळ चांगला खिसून घेतला आहे. त्यात मी ॲड करते आहे 1/4 कप रिफाइंड ऑइल, जे घरात आपण तेल यूज करतो तेच, आणि मग 3/4 कप दूध. मग ह्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. गूळ दुधामध्ये चांगला विरघळला गेला पाहिजे, तोवर याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे बघा गूळ दुधामध्ये चांगला विरघळला गेला आहे. आता मी एकीकडे मोठी कढई तापत ठेवली आहे. त्यात मी ॲड केलं आहे थोडंसं मीठ आणि स्टँड, आणि याला मी चांगलं झाकून प्रीहीटिंगसाठी ठेवते आहे. आता मी एकीकडे एका कुकरच्या डब्याला चांगलं तेल ग्रीस करून घेते आणि वरून थोडंसं गव्हाचं पीठ स्प्रिंकल करते आहे. जर तुमच्याकडे बटर पेपर असेल तर तुम्ही तो यूज करू शकता. माझ्याकडे नाही आहे म्हणून मी तर गव्हाचं पीठ स्प्रिंकल करते. त्याने आपला केक चांगला इझिली डिमोल्ड होईल. तर इथे मी जे पावडर्ड इन्ग्रीडियंट्स चाळून घेतलेले त्यात मी दूध आणि गुळाचं बॅटर ॲड करून ह्याला चांगलं मिक्स करून घेते आहे. जर आपल्याला हे बॅटर खूप घट्ट वाटलं तर आपण वरून थोडंसं आणखी दूध ॲड करून ह्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. ह्याची चांगली पोरिंग कन्सिस्टन्सी पाहिजे, तरच आपला केक चांगला बेक होईल. आता मी या व्हिडिओमध्ये दाखवते तसं आपल्याला ह्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. अशी छान पोरिंग कन्सिस्टन्सी आपल्या बॅटरला आली पाहिजे. आता मी इथे ज्या कुकरच्या डब्याला ग्रीस करून ठेवलेलं त्यात मी हे बॅटर चांगलं ॲड करते आहे. आता हे बॅटर या डब्यात ॲड करून झाल्यानंतर मी या डब्याला चांगलं टॅप करून घेते, म्हणजे काही जर एअर बबल्स ह्या बॅटरमध्ये असतील तर ते निघून जातील आणि केक चांगला बेक होईल. आता मी या केकच्या बॅटरवरती थोडेसे ड्रायफ्रुट्स ॲड करून ह्याला चांगलं गार्निश करून घेते आणि मग याला वरून थोडंसं प्रेस करते, म्हणजे हे ड्रायफ्रुट्स निघणार नाहीत. आता मी जी कढई प्रीहीटिंगसाठी ठेवलेली त्यात हा केक ठेवून बारीक फ्लेमवरती ह्याला चांगलं झाकून 30 ते 35 मिनिटांसाठी हा केक चांगला बेक करून घेणार आहे. आता इथे ऑलमोस्ट 30 ते 40 मिनिटं कंप्लीट झालेत. आता मी इथे टूथपिकने चेक करते हा केक चांगला बेक झाला आहे की नाही. तर इथे बघा टूथपिक चांगली क्लीन निघली आहे, म्हणजे हा केक चांगला बेक झाला आहे. तर चला केकला डिमोल्ड करूयात. तर बघा किती जास्त सुंदर अगदी बेकरीमध्ये बेक केल्यासारखा झाला आहे हा केक. ह्याचं टेक्स्चर खूप जास्त स्पॉन्जी, स्मूथ आणि फ्लफी आहे. तर चला याला कट करून बघूयात. तर आता 31 डिसेंबर येतोच आहे. तर ही केकची रेसिपी तुम्हीही घरी ट्राय करून पहा आणि मला कॉमेंट्समध्ये सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. तर बघा ही केकची स्लाईस किती जास्त स्पॉन्जी, फ्लफी आणि जाळीदार दिसते आहे. तर अशाच चांगल्या चांगल्या रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट्समध्ये सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. थँक्यू.